आज आपण 2025 मधील भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवून सोडणारी एक महत्त्वाची घटना समजून घेणार आहोत. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर. चला सुरुवात करूया पहलगाम हल्ल्यापासून. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील सुंदर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाम येथे हजारो पर्यटक उपस्थित होते. वातावरण शांत होते, लोक सुट्ट्यांचा आनंद घेत होते. पण अचानक या शांततेला तडा गेला. काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लोकांना पळायला वेळही मिळाला नाही. या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. हा हल्ला केवळ हिंसक नव्हता, तर अत्यंत नियोजनबद्ध होता. या घटनेची जबाबदारी थेट कोणी स्वीकारली नाही, पण तपासात द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले. ही संघटना लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असल्याचेही मानले जाते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एकच मागणी होती, ती म्हणजे कडक कारवाई व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परत येत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, जो भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचा करार मानला जातो. दुसरे म्हणजे भारत-पाकिस्तान सीमेवरील हालचालींवर कठोर निर्बंध लावण्यात आले. तिसरे, पाकिस्तानच्या नागरिकांना दिले जाणारे व्हिसा बंद करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचे, भारताने स्पष्ट संदेश दिला की या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. आता येतो या संपूर्ण घटनाक्रमातील सर्वात महत्त्वाचा टप्पा, ऑपरेशन सिंदूर. 7 मे 2025 रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. हे एक मर्यादित पण अत्यंत अचूक लष्करी ऑपरेशन होते. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणे. भारतीय सैन्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिसाईल स्ट्राईक्स आणि हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी संघटनांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने या ऑपरेशनमध्ये फक्त दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष्य केले आणि पाकिस्तानच्या सैन्याला थेट लक्ष्य केले नाही. यामुळे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. ही कारवाई दहशतवादाविरुद्ध आहे, युद्धासाठी नाही. सिंदूर हे नावही अत्यंत भावनिक आहे. या हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले होते. भारतीय संस्कृतीत सिंदूर हे वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या ऑपरेशनला हे नाव देऊन त्या महिलांच्या वेदनेला एक प्रतिकात्मक श्रद्धांजली देण्यात आली. या ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात सैन्य तैनात केले. 7 मे ते 10 मे दरम्यान काही ठिकाणी चकमकी आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. दरम्यान भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली बाजू मांडली. अनेक देशांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यानंतर भारताने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली, ऑपरेशन महादेव. या ऑपरेशनचा उद्देश होता पहलगाम हल्ल्यातील प्रत्यक्ष सहभागी दहशतवाद्यांना शोधून त्यांचा नायनाट करणे. जुलै 2025 मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 3 मुख्य दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे या हल्ल्याचा थेट बदला पूर्ण झाल्याचे मानले गेले. या संपूर्ण घटनाक्रमातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला, भारताने दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबिले आहे. दुसरा, भारत आता केवळ संरक्षणात्मक भूमिका न घेता गरज पडल्यास आक्रमक पावलंही उचलतो. आणि तिसरा, भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू ठामपणे मांडतो. शेवटी पहलगाम हल्ला हा एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनापर प्रसंग होता. पण त्यानंतर भारताने घेतलेली भूमिका आणि केलेली कारवाई हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जाते. मित्रांनो, अशा घटनांमधून आपण एक गोष्ट नक्की शिकतो, राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. याच विचारासह आजचा विषय इथेच संपवूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.